नमस्कार भावानो, कसे आहात? आज आपल्या चॅनलवर बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कुली चित्रपटाबद्दल पाहणार आहोत. कुली हा ॲक्शन ड्रामा आणि जबरदस्त क्लायमॅक्स असा रजनीकांत यांचा कुली चित्रपट आहे. कुली चित्रपटामध्ये रजनीकांत, नागार्जुन, आमिर खान, उपेंद्र सत्यराज आणि श्रुती हसन यांच्या मुख्य भूमिका आहेत. कुली हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहायचा विचार करत असाल तर ह्या चित्रपटामध्ये पहिले जाणून घ्या. रजनीकांत यांचं नाव ऐकताच डोळ्यासमोर सर्वात आधी ॲक्शन स्टाईल सुपरस्टार रजनीकांत यांचा विचार येतो. लोकेश कनगराज दिग्दर्शित कुली या चित्रपटातून पुन्हा एकदा त्यांचा अनोखा स्टाईल मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतो. कुली हा चित्रपट प्रेक्षकांना थेट 80 आणि 90च्या दशकात घेऊन जातो. तर रजनीकांत सरांचा हा चित्रपट इंडस्ट्रीत 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त प्रदर्शित झालेला त्यांचा हा चित्रपट प्रत्येक चाहत्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. कुलीमध्ये रजनीकांत यांचा तो जुना अंदाज आणि स्वॅग आणि त्यांची जबरदस्त स्टाईल तुम्हाला पाहायला मिळतो, जे पाहून अनेकजण लहानाचे मोठे झालेले आहेत. हा चित्रपट एकंदरीत पाहण्यात कसा आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा. तर ह्या चित्रपटाची कथा अशी आहे की चित्रपटाची कथेची सुरुवात एका मोठ्या बंदराने होते, जो सायमन म्हणजे नागार्जुन चालवत असतो. या बंदरावर फक्त जहाजांची ये-जा होत नाही, तर तिथे सोनं आणि हिऱ्यापेक्षा महागडं घड्याची तस्करी होते. या संपूर्ण धंद्याला सायमनचा विश्वासू दलाल म्हणजे सोबिन शाहीर सांभाळत असतो. या बंदरावर 14,400 मजूर काम करत असतात, ज्यांना कुली म्हटले जातं. दुसरीकडे देवराज उर्फ देवा म्हणजे रजनीकांत हा एका आलिशान वाड्यात राहतो. या वाड्याला त्याने हॉस्टेलसारखं बनवलेलं आहे. या हॉस्टेलमध्ये तो विद्यार्थ्यांना आणि गरजूंना कमी किमतीत राहायला देतो. एके दिवशी देवाला समजते की त्याचा जुना मित्र राजशेखर सत्यराज म्हणजे निधन झालेलं आहे. जेव्हा तो राजशेखरच्या घरी जातो तेव्हा त्याची मुलगी म्हणजे प्रीती म्हणजे श्रुती हसन त्याचा अपमान करून घरातून बाहेर हाकलते. शवविच्छेदन अहवालात राजशेखरच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक म्हटलं जातं, परंतु खरा रिपोर्ट जेव्हा देवाच्या हाती लागतो तेव्हा त्याला धक्का बसतो. त्यामुळे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चित्रपट नक्की पाहा. हा चित्रपट कसा आहे तर कुली हा एक धमाकेदार चित्रपट असून थिएटरमधून बाहेर पडताना तुमच्या चेहऱ्यावर हास्य नक्की असेल. यामध्ये ॲक्शन, ड्रामा आणि तडका आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. त्याची कथा कदाचित माहिती असल्यासारखी वाटू शकते, परंतु त्याची मांडणी नव्या पद्धतीने करण्यात आली आहे. शिवाय या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये जबरदस्त ट्विस्ट आहे. कुलीमध्ये आमिर खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकलेला आहे, तर उपेंद्रच्या ॲक्टिंगमुळे हा चित्रपट आणखी रोमांचक झाला आहे. उपेंद्रने ह्या चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे आणि तो खरा विलन हाच वाटतो, कारण त्याने ॲक्टिंग अशी जबरदस्त केली आहे की सगळ्यांना आश्चर्यचकित केलेलं आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराज हा त्यांच्या खास स्टाईलसाठी ओळखला जातो. ही स्टाईल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळते. यात धमाकेदार पार्श्वसंगीत, जबरदस्त ॲक्शन सिक्वेल, दमदार कलाकार यांचं परफेक्ट समीकरण पाहायला मिळतं. लोकेशने बऱ्याच काळानंतर रजनीकांत यांचा अशा अंदाजात दाखवलेला आहे, जे पाहून चाहते खुश होते. कुलीचा संपूर्ण भार रजनीकांत यांच्या खांद्यावर आहे. त्यांची स्टाईल, ॲक्शन, डान्स, अभिनय, संवाद, प्रत्येक फ्रेम जबरदस्त आहे. तर सायमनच्या रूपात नागार्जुन यांची खतरनाक खलनायक साकारलेला रोल आहे. अभिनयाच्या बाबतीत नागार्जुन यांची चांगली टक्कर दिली आहे. दयालच्या भूमिकेत सोबिन शाहीर विशेष लक्ष वेधून जातो, तर प्रीतीच्या भूमिकेत श्रुती हसननेही चांगलं काम केले आहे. भावनिक दृश्यामध्ये ती अधिक प्रभावशाली वाटते. आमिर खानचा कॅमेओ हा चित्रपटात एक जबरदस्त हिट आहे
आणि आमिर खान, रजनीकांत यांचा फ्रेममध्ये पाहून थिएटरमध्ये शिट्ट्या वाजू लागतात. एकंदर हा चित्रपट मसालापट आहे, ज्याची कथा कदाचित परिचित वाटू शकते, परंतु जर तुम्ही रजनीकांत यांचे फॅन असाल तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर तुम्ही नक्की पहा आणि एन्जॉय करा. ह्या चित्रपटाला रेटिंग असे मिळाले आहे की 3 स्टार असे रेटिंग मिळाले आहे. तरी ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला रजनीकांत सरांची ॲक्टिंग, नागार्जुन आणि आमिर खान, उपेंद्र, सत्यराज आणि श्रुती हसन यांचा ड्रामा ॲक्शन चित्रपट पाहता तर तुम्ही थिएटरला जाऊन बघा. तर रजनीकांत आणि नागार्जुन यांनी पण भूमिका चांगल्या प्रकारे केलेली आहे. तर आमिर खानने यांचा 15 मिनिटाचा जो रोल आहे लास्टमध्ये, तो अत्यंत चांगल्या प्रकारे आणि थोडा कॉमेडी टाईप दाखवलेला आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे हा रोल निभावलेला आहे. आणि उपेंद्रने तर ह्या चित्रपटात पूर्ण जान टाकलेली आहे, कारण हा चित्रपट खरा तर विलन तोच वाटतो, कारण त्यांनी जबरदस्त विलनचा रोल केलेला आहे. तर रजनीकांत सरांचं सांगायचं म्हणजे तर ते तर चित्रपटामध्ये श्वास आहेत. त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ह्या चित्रपटामध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि त्यांची स्टाईल, त्यांचा अंदाज, त्यांची ॲक्शन, डायलॉग सगळं चांगले आहे आणि त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक आवर्जून असतात. हा चित्रपट सगळ्यात बेस्ट आहे. ॲक्शन आहे, ड्रामा आहे, कहाणी आहे. तरी हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहावा. हा चित्रपट चांगला आहे, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. असे चित्रपटाचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. थँक्यू.